जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी संगते उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावर ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया तुलसी हार गळा आसे पितांबर तुलसी हार गळा आसे पितांबर निरंतर हे तिधा आवडे निरंतर हे तिधान हे मकर कुंडले तळपाती श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले तळपाती श्रवणी कंठ कौस्तुभ विराजित कंठ कौस्तुभ मन विराजित कंठ कौस्तुभ मन तुलसी हार गळा काशे पितांबर तुलसी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान दुका म्हणे माझे हेतु सर्व सुख हेतु सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवड तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुलसी हार गया काश पितांबर काश पिता तुलसी हार गया काश पितांबर पितांबर तुलसी हार गया काश पितांबर काश पिता तुलसी हार गया काश पितांबर काश पितांबर तुलसी हार गया
कासे पितांबर कासे पितांबर आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हे विधान तुलसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हे विधान विठोबार कुमार 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार 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 हेलो राम कृष्ण हरी कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले हो साजनी सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी सुकृताची सुकृताची बनवली विठ्ठली आवडी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित मी झालो बळीवंत मी झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत गाथाईला संसार
लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार गेला षडउर्मीचा मार जन तन धन जन तन धन केले तृणाही समान केले तृणाही समान तृणाही समान तृणाही समान तृणाही समान तृणाही समान लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आम्ही मुक्तीची माता आम्ही मुक्तीची मुक्तीची माता आम्ही मुक्तीची लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार विठोबा कुमार 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 हो बळियाचे अंकिता बळियाचे अंकिता बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकिता बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला लाथाडीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार लाथाडीला संसार बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत
झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत नाथाडीला संसार नाथाडीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत संसार नाथाडीला संसार केला झडवून मार केला झडवून मार नाथाडीला संसार नाथाडीला संसार क्षणपूर्वीचा मार केला क्षणपूर्वीचा मार केला षडवर मार केला षडवर मार केला षडवर मार नाथाडीला संसार नाथाडीला विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार जीवन तन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भो बन्धविमुक्तये वंशीविभूषितकरान्नवनीरदावात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीसंताची माता चरणावरी श्रीसंताची माता चरणावरी श्रीसंताची माता चरणावरी श्रीसंताची माता चरणावरी साष्टांगाये धरी दंडवतो साष्टांगाये धरी दंडवतो साष्टांगाये तरी दंडवत विश्वातु बरोबर त्याला वर घेतलं सायन्स सेटिंग आपल्या त्याच्यात थोडं वर घेतलं त्याच्यात आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
विश्ववंदनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबार यांचा 4 चरणाचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबार म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये जो कोणी बलवान असेल त्या बलवानाचे आम्ही अंकित झालो, याचाच अर्थ आम्ही त्यांच्या स्वाधीन झालो. एक नैसर्गिक नियम आहे की मनुष्य ज्याच्या अंकित राहत असतो, ज्यांच्या स्वाधीन राहत असतो, त्याच्यासारखा तो होत असतो. समजा एखाद्या गायकाच्या अंकित जर कोणी राहिला तो हळूहळू काय होतो, गायक होतो. एखाद्या ज्ञानी पुरुषाच्या अंकित कोणी राहिलं तर हळूहळू तो ज्ञानी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी बलवान असेल त्याचे आम्ही अंकित झालो आणि त्याच्यामुळे आमच्या या अंगामध्ये काय की बळ आलं, आम्ही झालो बळीवंत. महाराजाला विचारलं, महाराज तुमच्या अंगात बळ कोणतं आलं? तर महाराजांनी सांगितलं की माझ्या अंगामध्ये बळ आहे विवेकासहित वैराग्याचे बळ, आणि त्याचं ते बळ अंगात आल्यानंतर महाराज म्हणतात आम्ही संसाराला लाथ मारली, लाथाळीला संसार. आपण संसार शब्दाचा अर्थ पुढे बघू. संसार शब्दाचे अनेक अर्थ होतात, पण महाराजांनी कोणत्या संसाराला लाथ मारली याचं आपण चिंतन नंतर करू. आणि जे काही अविद्या निर्मित जे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आहे, तर महाराज म्हणतात त्यांनाही आम्ही काय केलं की ठोकलं, केला षडवर्मीचा मार. पुन्हा महाराजांनी एक अनुभूती सांगितली, जन जे आहे ना, समाज जो आहे ना, तर आम्ही समाजाचा एकदम परित्याग केला नाही, धनाचाही परित्याग केला नाही आणि शरीराचाही परित्याग केला नाही, पण या धनाला जनाला आणि तनाला म्हणजे शरीराला आम्ही जे मूल्य दिलं, जी किंमत दिली ती 1/10 दिली. 1/10 म्हणजे अतिशय कमी, ज्याला आपण काय म्हणतो की गवताचं मूल्य आम्ही त्याला दिलं. जन तन धन केले तृणाही समान. आणि तुकोबाराने एक वैशिष्ट्य या ठिकाणी मांडलं की महाराज म्हणतात आपल्या वैदिक तत्त्वज्ञानामध्ये किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये सायुज्य मोक्ष हा सर्वात श्रेष्ठ मोक्ष आहे. आणि प्रत्येकाचा जो काही परमार्थ करायचा त्या परमार्थ साध्यच ते असायला पाहिजे की सायुज्य नावाची मुक्ती. पण तुकोबार म्हणतात आम्ही त्या मुक्तीच्या सुद्धा माथ्यावरती पाय दिला आणि आम्ही वरती गेलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. आपल्या संकल्पित वेळेच्या या ठिकाणी या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाचं जे प्रवृत्ती निमित्त आहे, जवळजवळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये मला वाटतं हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान पोचवणारे स्वामी विवेकानंद स्वामी, आणि त्या विवेकानंद स्वामीचा हा काय की जयंती महोत्सव, ब्रह्मलीन शुकदास महाराज की ज्यांचा अवतारही इथेच झाला, कर्मभूमी हीच आहे आणि शेवटी समाधीस्थळ हेच आहे की ज्यांच्या पूर्ण पदस्पर्शानं पावन झालेले सगळा परिसर आणि एवढा मोठा हा आश्रम त्यांनी या ठिकाणी निर्माण केला. आणि महाराज हयात असतानासुद्धा त्या ठिकाणी हा विवेकानंद जयंती महोत्सव साजरा करायचे, यात्रा महोत्सव साजरा करायचे. आणि याही वर्षी 2026चा हा यात्रा महोत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो आहे. अध्यक्ष मालपाणी सर आहे, अनेक मंडळी या ठिकाणी आहे. आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये जो काही भरगतचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आजची या सत्राची जी कीर्तनरूपी सेवा आहे ती सेवा माझ्याकडे आमचे परमस्नेह आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज शास्त्री येवले, ज्यांचं संपूर्ण महाराज आयुष्याच्या आश्रमासाठी गेलेलं आहे. आणि जुन्या काळामध्ये की जे आडनावाचे शास्त्री नाही, खरं त्यांनी त्याचं अध्ययन करून ती शास्त्री पदवी मिळालेली आहे आणि त्यांच्याद्वारा माझ्याकडे सेवा आहे. पाठीमागे 1-2 वेळेस सेवा करण्याची संधी मिळाली. आजही या ठिकाणी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून या ठिकाणी 100 बडकर 100 आमचे शास्त्री महाराज आहे, विनोद महाराज आहे, बाकीची बरीच मंडळी आहेत. योगायोगानं ज्यांच्या या ठिकाणी प्रवचन मला सुरू आहे आमचे हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज आगाव हेही आहेत. आणि आपण सर्व श्रोतृ वर्ग यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे त्याचा आपण आपल्या या वेळेच्या चिंतन करण्याचा प्रयास करू. विठाला विठाला असं तुकोबाराने सांगितलं की बलवान जो कोणी असेल आम्ही त्याच्या अंकित झालो. या संपूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी बलवान कोण आहे, बळीया कोण आहे याचा नाम निर्देश केलेला नाही की कोण अमुक अमुक बलवान आहे असं महाराज म्हटलेच नाही. फक्त महाराज एवढं म्हटले, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मग आपल्याला आपल्या अभंगामध्ये जाण्यापूर्वी किंवा अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल की बलवान कोण आहे. हा जो मृत्यूलोक आहे ते या मृत्यूलोकामध्ये बलवान कोण आहे. आणि मग त्याचा शोध घेतल्यानंतर
त्याचे आपण अंकित झालो म्हणजे आपण बलवान होणार, यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आहे. आणि म्हणून मृत्यूलोकामध्ये बलवान कोण आहे असं जर चिंतन केलं तर मला वाटतं या मृत्यूलोकामध्ये आपण जर विषय काढला मग ते धनाच्या दृष्टीने काढा का आपल्या शारीरिक शक्तीच्या दृष्टीने काढा, कोणताही बलवान जरी असेल तर त्याच्यापेक्षा बलवान तुम्हाला जगामध्ये सापडणार आहे. बघा तुम्ही तालुका स्तरावर जे कुस्ती खेळणारे पहिलवान आहे ते जेव्हा महाराज जिल्हा स्तरावर जातात त्यावेळेस ते काय होतात, लहान पडतात. आणि एक नियम असतो, काय नियम असतो, शेराला 1.25 शेर भेटला की पहिल्याचं माप हे पावशेर होत असतं. किती होतं शेराला, मग तो ताकदीमध्ये असू द्या का धनामध्ये असू द्या का गायनाचार्यात असू द्या, शेराला 1.25 शेर भेटला की पहिल्याचं मूल्य किती झालं, फक्त पावशेर. मग तुम्ही जिल्हा स्तरावर गेलात तर त्याच्यापेक्षा राज्य स्तरावर कुस्तीपटू आहे, तुम्ही पुन्हा राष्ट्रीय स्तरावर जर गेलात त्याच्यापेक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही कुस्तीपटू आहे. म्हणून या मृत्यूलोकामध्ये एक से बडकर एक असे काय की बलवान आहे. पण या मृत्यूलोकामध्ये सर्वात बलवान कोण असेल, शास्त्रही सांगतं. आणि आमचे जे पूर्वसुरी लोक आहेत त्यांनी सांगितलं की काळ हा सगळ्यात बलवान आहे. या मृत्यूलोकामध्ये सर्वात बलशाली जर कोण असेल तर तो काळ आहे. कारण कितीही मोठा व्यक्ती असेल तरी त्याला काळाच्या चपेटघातातून त्या ठिकाणी निसटता येत नाही. म्हणून या मृत्यूलोकामध्ये बलवान कोण आहे असं जर कोणाला विचारलं तर त्याचं उत्तर हेच आहे की काय महाराज, काळ आहे. नाथ महाराजांनी लिहिलंय, 14 कल्पायुष्या जोडी तया मार्कंड्या काळ जोडी, योगांती लोम झडे परवडी तया लोमहर्षाची नरडी मुरडी जे काळे. महाराज, योगांती लोम झडे परवडी तया लोमहर्षाची नरडी मुरडी जे काळे. त्या लोमहर्षण नावाच्या ऋषीला वरदान होतं की जेव्हा तुमच्या अंगावरची सगळी केस गळून पडतील तेव्हा तुम्हाला मृत्यू येईल. पण काळाने शेवटी त्यांनाही सुद्धा काय केलं की गाठलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की या मृत्यूलोकामध्ये कितीही बलवान झाला तरी काळाच्या चपेट घातातून त्याला वाचता येत नाहीये. आणि म्हणून सगळ्यात बलवान कोण असेल तर काळ आहे. विठाला विठाला. एकदा काय झालं, गरुडाची आई आजारी पडली. आणि मग आता काय की आपली गावरान म्हण आहे महाराज, कोणती, मोठ्याचा दुखला डोळा तर सगळं गाव झालं गोळा. आता हे गरुड काही लहान माणूस होता का, गरुड कोण होता, श्रीकृष्ण भगवंताचं वाहन होता तो. मग इंद्र भेटायला, चंद्र भेटायला, कोणी कोणी मोठी मोठी लोक भेटायला यायची. गरुडानं दिवसभर देवाला इथून तिथं न्यायचं. आणि उरकल्यानंतर गरुड संध्याकाळी घरी आला मग आईशी थोडा हितगुज करायचा. आई आता कोण कोण भेटायला आलं होतं, मग आले ते बापा येवले शास्त्री आले होते, श्रीरंग महाराज आले होते, असं ती सांगायची. काय मग असं करता 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 गरुडाने एक दिवस सांगितलं, काय कुणी भेटायला जरी चालेल पण यमदूत जर तुला भेटायला आलं की मला सांगायचं. तू काही नरकाला जात नाही आहे पण तुझं यमदूत आयुष्य घेऊन जाणार आहे तर त्याच्यासाठी यमदूत भेटायला आला त्या दिवशी मला आले आले आवर्जून सांगायचं. योगायोगानं असे काही दिवस उलटले आणि यमदूत आला आणि ज्या घरात गरुडाची आई होती त्या एका कोनड्यामध्ये उभा राहिला आणि त्या म्हातारीकडे असं बघत होता तो कोण, यमदूत. आणि थोडं स्मित हास्य केलं त्यांना, थोडासा तो असा हसला. हसल्यानंतर आईनं विचारलं गरुडाच्या, कोण रे तू? म्हणे मी यमदूत. मग का हसतो? म्हणत नाही म्हणे, सरळच हसलो म्हणे. आणि तो निघून गेला. गरुड घरी आला. आल्या आल्याच म्हातारीने सांगितलं, बाबा आज तू म्हटला ना त्याप्रमाणे आज यमदूत आला होता. काय म्हणला? म्हणे काही म्हणला गेला काय नाही, माझ्याकडे बघितलं, थोडं हसला आणि निघून गेला. गरुडावर वाटलं आपल्या म्हातारीला अजून काही दिवस आपण जगूच. म्हणून त्यानं काय केलं की त्या गरुडाने आईला पाठीवर घेतलं, रात्री 9 वाजता उचललं आणि हिमालयाच्या एका खोल दरीमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत तिथं नेऊन त्यानं त्या ठिकाणी उतरवलं म्हातारीला. तिथं उतरवीत नाही तर यमदूत तिथं हजरत. त्यावेळेस गरुडाने विचारलं, कडे तू इथं कसं काय आला? तू तर काल तिथं माझ्या म्हातारीला भेटायला आलता. म्हणे हो आलतो ना मी. मग का हसला बरं? तर ते मी एवढ्यासाठी हसलोय, ह्या म्हातारीचं लिखित असं होतं, या हिमालयाच्या खोलदरीमध्ये गरुडा तू आणि मी आपल्या तुझ्या समक्षीला मी घेऊन जाणार आहे. आणि मी काल विचार करीत होतो ही म्हातारी इथे एवढ्या रात्री जितक्या लांब जाईन कधी. ते सगळं काम तूच केलंय. याचा अर्थ असा आहे, तुम्ही कुठेही गेले तरी मृत्यू अर्थात काळ तुम्हाला त्या ठिकाणी सोडू शकत नाही. तुकोबारात असं म्हटले महाराज, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येते बाळ जीव किती जीव किती, येते बाळ जीव किती, येथे नाही ऊर
आले अवतार. अवताराधिकांना इथे देह ठेवावा लागतो. हे मृत्यूलोकाचं वैशिष्ट्य. ये रे ते पामर जीव किती. एक सुभाषितकार असं सांगतात, भोगे रोग भयम सुखे क्षय भयम वित्तेश्वराज्ञो भया विद्यावाद भयम तपेंद्रिय भयम रूपात भयम योषिता हर्षे शोक भयम रणिरिपु भयम काया कृतांत भयम इत्थम जन्म निरर्थके क्षितितले विष्णुपदम निर्भयम. मला वाटतं हा श्लोक जर आपण याचं चिंतन केलं तर 2 तास पुरणार नाही आपल्याला. काय सांगतो सुभाषितकार, भोगे रोग भयम. हे बघा, ज्या मनुष्याला अधिक भोग आहे त्यालाच रोगाचा जास्त भेव आहे. हे आजही नेम बघा की ज्याला अधिक भोग आहे तर तो भोग घेणारा माणूस आपल्या दृष्टीने जरी मोठा दिसत असेल पण हे रोगाचा भय त्याच्या पाठीमागे त्याला आहेच आहे. आता आम्ही लहानपणी ढोरं चारायचो असे, गुरं घेऊन जायचो. तहान लागली तर पाऊस पडल्यानंतर वळणात तुंबलेलं पाणी पिलं तर काहीच होत नव्हतं. आता डॉक्टर म्हणतो फिल्टरचं प्यान ते उकळून प्या. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला जेवढा आराम असेल, जेवढा भोग असेल त्याला रोगाचं काय आहे की भेव आहे. म्हणून तर महाराज म्हटले ना, भोगे रोगा जोडून या दिले आणि का आरुतीचे हो का आता सगळा बाजूने आरुतीचे हो का आता सगळा बाजूने भोगे रोग जोडून या दिले आणि का आरुतीचे हो का आता सगळा बाजूने तुकोबाराय देवाला विनंती करतात, देवा भोगे रोगा जोडून या दिले अनेका. म्हणून भोगाच्या पाठीमागं रोगाचं भय आहे. सुखे क्षय भयम. हे बघा, प्रपंचामध्ये तुम्हाला जे विषयाचं सुख होतं ना ते झाल्याच त्याला क्षयाचं भीती आहे, भेव आहे. कारण आता मिळालेलं त्या विषयापासून जे सुखी तसं राहत नाही, हळूहळू त्याचा काय होतो, क्षय होतो. तुम्ही आता सगळी बसलेली इथे माणसं आहात, तुम्हाला लग्नाच्या वेळी जे सुख आहे ते आता आहे का? नाही. कारण नियमाचे सुखे क्षय भयम वित्तेषु राज्ञो भय. हा धन आहे ना, धनाच्या पाठीमागे राजाचं भिव. आता राजा नाही राहिला पण आता इन्कम टॅक्सचे अधिकारी धाड टाकतात. हे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण बिघडलं तर मग त्या लोकांना विचारलं, का हो तुम्ही मूळ पक्ष का सोडला, इकडं कशाला आले? कोणी, मी कोणत्याच पक्षाचा नाही, वारकऱ्याचं सुद्धा नाही. तर ते काय म्हणते माहिती आहे का, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही इकडं आलो. महाराष्ट्राच्या हिता आले का जलाचं भेव होतं त्यांना जलाचं भेव होतं. कारण इतका पैसा अनैतिक मार्गानं कमावला की त्यांना हिशेब सुद्धा देता येत नाही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला की पैसा कुठून आणला. कारण पैसा म्हटलं की त्याला राजाचं काय की भेव आहे. वित्तेश्वराज्ञो भय. हा विद्यावाद भयम. विद्वानाला वाद घालणाऱ्याचं भय आहे. तपेंद्रिय भयम. रूपात भयम योषिता. तपाच्या पाठीमागे इंद्रियाचं भय आहे. जी माणसं तपश्चर्या करतात तर त्यांना इंद्रिय आणि कामाधिकापासून सावध राहावं लागतं, ध्यानात घ्या. नाही तर तुम्ही तपश्चर्या करायला लागले की इंद्रियाचा एक प्रयास असतो की यांना या तपातून पदच्युत करायचं, पदभ्रष्ट करायचं. हा नियमच आहे. आणि म्हणून मला वाटतं तप आपल्याला माहीत नाही. आता एक सोपं तप सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये किती नास्तिक मनुष्य असला तरी आषाढी एकादशीचं व्रत करतो आणि महाशिवरात्रीचं व्रत करतो. पहा तुम्ही, एरवी माणसं स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये दिवसभर उपवासी राहतात पण भूक लागत नाही. आणि आषाढी एकादशी दिवशी सकाळीच भूक लागते. का लागते? त्याचं काय, ते इंद्रिय त्याला आठवण करून देतात ना. तपेंद्रिय भयम. एका घरात अशी उंदीर झाली पहा, बरीच 10-15-20 उंदीर. बाईनं ते उंदराचं मारायचं औषध आणलं, घरामध्ये टाकल्यानंतर एक 4-5 उंदरांनी ते गोळ्या खाल्ल्या आणि ती मेली. रात्रीची वेळ 10-10:30 वाजलेले. मग ते जिवंत उंदीर जेव्हा हिंडत आले तर त्यांना वाटलं का रे हे आपले भाऊ आहे, हे मेलेले उंदीर कसे काय मेले असतील. आणि म्हणून मेलेल्या उंदराच्या भोवती ते जिवंत उंदीर असे फिरत होते महाराज. इतक्यात काय झालं की मांजराला जाग आली, मांजर आली. मांजरीला वाटलं हीच संधी आहे म्हणून मांजर एकदम ते जे उंदीर होते ना त्यांच्यावर झडप घालायला लागले. ते जिवंत उंदीर पळाले. मग कुठं सोयाबीनची पोते ठेवलेली होती त्याच्या पाठीमागे गेली, मांजर तिथं जाऊन उभी राहिली.
मांजर थोडी बाजूला आली की पुन्हा ते कणगीच्या पाठीमागे गेले. म्हणजे जवळजवळ 1 तास जिवंत उंदीर पळत होते आणि मांजर त्याला पकडण्यासाठी पाठलाग करीत होती. थोडा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर घर मालकीनीला जाग आला आणि ती अशी उठली. आता कीर्तनातली मांजर बोलते असं गृहीत धरा बरं का. तर मग त्या मालकीनीनं पाहिलं तर ही उंदरी पुढं पळत होते आणि त्यांना पकडण्यासाठी हे मांजर पळत होते. मग या मालकीनीला त्या मांजरीला सांगितलं, ए मांजरीत म्हणे काय तू नेमकं करायचं काय म्हणे की आता 1 तास झाला खडखड दडदड वाजले, हे जिवंत उंदीर त्यांचा पाठलाग करू राहिली, तुला नेमकं झालंय काय म्हणे. काय नाही म्हणे, मला इतकी भूक लागली म्हणे की 2-3 उंदीर खाल्ल्याशिवाय मला काही झोप लागत नाही. मग मालकीन म्हणे तू वेडी ग, इथं 7-8 उंदीर मरून पडलेले याच्यातले 2-3 खाना. आता ते पळून राहिले, त्यांचा पाठलाग करू राहिली, तुझी भूक वाढू राहिली, माझी झोप मोडू राहिली, याच्यापेक्षा हे उंदीर खाना म्हणे. तर ती म्हणे बाई तुम्हाला अक्कल कमी म्हणे, कारण हे मेलेले उंदीर मी जर आता खाल्ले नाही तर सकाळी पळून जाते का नाही, हे परादिशी खाता येईल, त्याच्या परवा खाता येईल, पण जे पळते ते अगोदर खायचे. तसं इंद्रियाधिक आणि अहंकाराधिक हे सगळे विकार अज्ञानी लोक त्यांचे गिऱ्हाईकच नाहीये, हे ध्यानात घ्या. पण जे थोडेफार त्या मायेवर त्या ठिकाणी महाराज चाल करून पुढे चालले, नवलांकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, तपेंद्रिय भयम रूपात भयम योषिता, रूपवानाला स्त्रियाचं भय आहे. हर्षे शोक भयम, हर्ष झाला ना माणसाला की त्याचं पर्यवसान शोकामध्ये होत असतं, म्हणून अतिरिक्त हर्षाला शोकाचं भय आहे. रणेरिपू भयम, आता काय की मुलं बघा ना तुम्ही, आता कुचरवाट्यावर बसतील, 2-2 गुटकेच्या पुढे तोंडात घालतील आणि कुठंतरी पाकिस्तान कुठंतरी समजा घुसखोरी करतो, भानगडी करतो, तर काय चालते यांच्या गप्पा, म्हणजे याला गुटकी सुटत नाही, बिड्या सुटत नाही. काय म्हणते माहिती आहे का, एकदा पाकिस्तानची जिरवालाच पाहिजे. त्याला म्हणा तू मर ना तिथं, मग तुला कळेल कसं आहे ते. कारण आपल्याला भय नाही शत्रूचं, शत्रूचं भय कोणाला आहे, सैनिकाला आहे. चला मला विषयाकडे जायचं. हे सगळे जे भय आहे तर सगळ्याला नाही ध्यानात घ्या. रोगाचं भय जे भोगी लोक आहेत त्यांना योग्याला नाही आहे. ज्याला सुखच होत नाही विषयामध्ये त्याला त्याचं मला वाटतं क्षय होण्याचं काही काम नाही. ज्याच्याकडे धनच नाही आहे त्याला इन्कम टॅक्स सुद्धा भेव नाही. जो विद्वानच नाही त्याला वाद घालणाराचं भय नाही आहे. ज्याला कधी हर्षच होत नाही त्याला शोकाचं भय नाही आहे. जो इकडं राहतो शत्रूच्या ठिकाणी त्या सीमेवर राहत नाही त्याला शत्रूचं भय नाही आहे. पण एक भय सर्वांना आहे, काया कृतांत भयम, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. बघा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आतापर्यंत आपल्या या विचाराद्वारा आपण इथपर्यंत आलो की या मृत्यूलोकामध्ये किंबहुना अवघाचे आकार ग्रासेला काळे, म्हणून काळ सर्वात बलवान आहे. पण एक लक्षात घ्या, काळाला स्वतंत्र सत्ता नाही आहे. गतिर्भारता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. बघा याच्यावर ज्ञानोबाऱ्याने किती सुंदर वळलेल्या माऊली. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, तो मी विश्वश्रीचा भ्राता इथगा पंडुसुता. पुढच्या वाव्या बघा, आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे,
पावके 10वे वर्षावी जळी, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्विया भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राणो हाले. काय? म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता. आता किती सुंदर व्हावे आहे. आकाश प्रत्येक पदार्थामध्ये जे व्यापक रूपानं आहे ना, तर देव म्हणतो माझ्या सत्तेनं. आकाश हे सर्वत्र असावे. वायू क्षणभर विश्रांती घेत नाही, ती देवाची सत्ता आहे. वायूने नाव भरी उगे नसावे. अग्नी जो जाळतो ना तुम्हाला, ती देवाची आज्ञा आहे. पर्वती बैसकानं संडावी. आता इकडे सातपुडा, इकडे सह्याद्री आहे, आणि ह्या दोन्ही पर्वतांनी असा विचार केला की आपण एकदा भेटी घेऊ. भेटी कळते ना तुम्हाला? काय होईन, आपला ठेसा होऊन जाईल मला आता. हां, आहे का नाही? त्या पर्वतानं आपली जी बैसक आहे ती सांडविली नाही आहे. समुद्री रेखा ओलांडावी. का सरिता उग समजतो, मिळून जाती समजतं, परी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. ज्ञानोबा म्हणतात एवढा मोठा पाऊस पडतो पण समुद्र थोडी सुद्धा मर्यादा सोडित नाही आहे. पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी, हे आज्ञा माझी. किती पाप करणारे लोक आहे आता, तरी जमीन त्यांचा सांभाळ करते, ही भगवंताची आज्ञा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता. कल्पना करा, आपण म्हणतो मी हे केलं, मी हे केलं. खरं सांगा, हा बाहेर गेलेला श्वास जर आत नाही आला तर काय होईल? कीर्तन बंद करावं लागेल. म्हणजे ताबडतोब फोन करावा लागेल. याचा अर्थ असा आहे, हे सगळं चालतं कोणाच्या सत्तेनं? देवाच्या सत्तेनं. मला पुढची ओळी सांगायची. मी आची नेमेला साता, काळू ग्रासिता से भूता. देव म्हणतो या सगळ्या भूतांचा ग्रास करण्याची जी सत्ता आहे ती मी काळाकडे दिलेली आहे, म्हणून माझ्या आज्ञेनं काळ सगळ्या जगाला गिळंकृत करतो. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात बलवान काळ आहे, आणि काळाचाही त्या ठिकाणी जर मालक कोण असेल तर देव आहे. विठ्ठला विठ्ठला. हे बघा, शेती करण्याच्या अनेक पद्धती असतात. शेती करण्याच्या, घरचे कामगार असेल तर स्वतः शेती करतात. काही लोक संभाजीनगर पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला आहे, मग ते काय करतात, श्रीरंग बाबा अर्धा लिहून देतात, आपण त्याला बटईनं म्हणतो. बरं, काही बटईन नाही तर मग काही एक दुसरी पद्धती, ठोका. ठोका कळतो ना तुम्हाला काय? हां, ठोका म्हणजे काय? समजा 10 एकर शेती, तर 10,000 रुपये एकरनं एकदाच त्या मूळ मालकाला पैसे देऊन टाकायचे. आणि मग आता काय, जे ठोक्यानं घेणार असतो ना, त्याला जर घरची शेती नसतो, तो काय म्हणतो मूळ मालकाला माहिती आहे का, मग तुम्ही यंदा द्यासान ठोक्यानं आणि पुढच्या वर्षी दुसऱ्याला द्यासान. मला जरा चांगली पिकं घ्यायची, ऊस घ्यायचं, लाँग लाईफ पिकं घ्यायची. मग याच्यासाठी एक काम करा, मला ॲग्रीमेंटवर 10 वर्षासाठी द्या. किती वर्षासाठी? 10 वर्ष. मग ते ठरतात, ते बॉन्डवर लिहून घेते की 10 वर्षासाठी हे यांना मी शेती ठोक्यानं दिली, एकरी 10,000 रुपये. खरं सांगा, एकदा ठोक्यानं शेती त्या माणसाला दिली तर 7/12वर जरी मूळ मालकाचं नाव असेल, पण त्या शेतीमध्ये सोयाबीन घ्यायचं का हरभरं घ्यायचं का ऊस लावायचा का पडीत ठेवायची, याचा अधिकार कोणाला राहतो? ज्यानं ठोक्यानं घेतली त्याला. हे मला एका दिवस म्हणले, खरे पडीत कसं काढले? भाऊ, तो तुझ्या ठोक्यापुरतं काम कर ना, मी पडीत टाकेन नाही तर काही करेन, दुसऱ्याचे ढोरं जरूर देईन त्याच्यात, त्याला तुम्ही ठोक्यानं दिलेले आहे ना. आता आपल्याकडे काही नाही तसं, पण मराठवाड्यामध्ये पूर्वी ज्वारीची पिकं असायची, आणि जे बैलाचे शौकीन लोक असायचे ना, तर ते बैलांना बाटूक खाऊ घालायचे. बाटूक कळतं ना तुम्हाला? बारीक असं नाही का महाराज आपल्याकडे बाटूक. काही काही लोक म्हणते, अरे काय माणूस माजला बापा, हा लोकाला खायला ज्वारी नाही, बैलाला बाटूक टाकू राहिलं. अरे बापा, त्याला ठोक्यानं दिलं ना ते. आता त्याला बाटूक उपटायचं का हुरड्याचं कणीस उपटायचं, याचं मला कोण आहे? तो आहे. तसं भगवंताकडून काळाने हा मृत्यूलोक ठोक्यानंच घेतलेला आहे. घेतला ठोक्याने. आता कधी कधी चुकून जर बाटूक त्याच्या हातात आलं तर तुम्हाला काय कोथायची गरज आहे? तसं आलं बाटूक हातात, 5 वर्षाचंच पोरग मेलं बा, कसं काय बा मेलं, अरे ते आलं बाटूक त्याच्या हातात. बरं, काही काही भोरड्याचेच कंस नेतो देव. भोरड्याची कंस कळते ना,
बरं काही काही असं पाहण्यात येतं आम्हाला, ते ताट मुरगाळून ते कणीस वाळून खाली पडतं तरी त्याच्याकडे पाहत नाही तुम्हाला. तसे काही काही माणसं आहे ना मरायला टेकले. लोक म्हणते याला देव काही का नाही, देव नाही नेत, ते काळाच्या नजरेतून चुकलं ते. विठाला विठाला आतापर्यंतच्या चिंतनामध्ये हे आपण काढू. सर्वात बलवान आहे काळ, आणि काळावरही सत्ता जर कोणाची असेल तर ती कोणाची आहे की देवाची आहे. आपल्या माळ कार्याला लोक उपेक्षानं बोलतात, कधी उपहासानं. काय बोलतात? उपहासानं. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा उपहास करसाल ना त्यावेळेस तुम्ही सुद्धा उपहासात तुमचा प्रारंभ झाला. कोणाचा उपहास उपेक्षा करायची नाही. लोकमान्य टिळकाचे काही विरोधक लोक होते पहा. आणि असं सभा सुरू, एक माणूस भाषण करीत होता आणि टिळका शेजारीच त्यांचा विरोधक बसलेला होता. टिळकाचं डोकं वगैरे दुखत होतं, थोडी नाराज होते, तर त्याने विचारलं, का हो जरा नाराज दिसतात? म्हणे हो, जरा 8 दिवसापासून डोकं दुखून राहिलं. म्हणे उपचार, म्हणे गोळ्या सुरू आहे. म्हणे हे राहिलं आणि याला मुद्दाम काहीतरी उपवास करायचा होता. म्हणे तुम्हाला तुमचं डोकं दुखणं बंद व्हायचं असेल ते एक रामबाण औषध सांगतो. म्हणे काय? तुम्हाला गाढवाच्या पाय पाडावं लागेल. म्हणे कोण म्हणला? तो विरोधक. लोकमान्य टिळक खूप विद्वान होते महाराज. ते म्हणे मग करा तुमचेच पाय पुढं. विठाला विठाला काही लोक काय म्हणतात आपल्याला माहिती का? बाप्पा माळकरी गळ्यात माळून पोटात काळ. मग आमच्या पोटातच काळ आहे. तुम्ही काळाच्या पोटात आहे. ज्याच्या गळ्यात माळ नाही ते काळाच्या पोटात, आणि आमच्या गळ्यात माळ आहे ना तर आम्ही आमच्या काळ पोटात आहे. काळ जगा काळ दहावीपर्यंत बरोबर शिकलेले 2 क्लासमेट, आणि एक चांगला बुद्धिवान होता, उच्च शिक्षित झाला, UPSCची परीक्षा दिली, कलेक्टर झाला, आणि सुदैवानं बुलढाण्याला आपल्या त्या आला बदलू. आता हे आपल्या हिवऱ्यात राहणारा मुलगा, त्याला वाटलं वा आपल्याबरोबरचं पोरगं पण कलेक्टर झालं, चला भेटायला. आता हे गरिबीत वावरलेलं पिसलेलं, त्याला स्टँडर्ड म्हणतो, हे काही लाईफ माहीत नाही आहे. आणि मग हे साधा बाधा धोतर वगैरे घातलं आणि गेला बुलढाण्याला. रविवार होता, कलेक्टर वगैरे घरीच होते. बंगल्यावर गेला. पोलिसाला चिठ्ठी द्यावा लागते, कलेक्टरची जायचं असेल किंवा अमुक आला. त्यानं चिठ्ठी दिली की बा हिवरीवर मी अमुक आलो. आणि मग कलेक्टरकडे त्या पोलिसांनी चिठ्ठी नेऊन दिली. तर मग त्याला वाटलं बरं झालं, त्याला एकदम ध्यान आलं की बा 10वीपर्यंत आपण बरोबर होतो हे आश्रममध्ये शिकायला. मग कलेक्टर काय झालं की बाहेर आले, ये म्हणे भाया ये म्हणे, माग फार दिवसानं भेट झाली म्हणे, 30-35 वर्षाने. हाका मारली तर मग हे निघालं. आता हे बिचारं साधंच ना. थोडं आत गेलं गेटच्या, तर त्या कलेक्टरच्या तिथे एक कुत्रं होतं पहा मोठं चांगलं. आता श्रीमंताच्या घरी कुत्रे पाळलेलेच असतात, त्यात कलेक्टर होते. आता ते कुत्रं जरा खतरनाक होतं, आणि हा माणूस जसा आत गेला तसंच कुत्रं पळत आलं आणि 5-7 फुटाहून जोऱ्यानं येऊन याला चावा घेणार. एवढ्यात कलेक्टरने हाक मारली, मोत्या म्हटलं बरोबर. त्यानं पाहिलं त्याच्याकडे, अरे ते माझा मित्र आहे म्हणे, त्याला काही चावू नको म्हणे. आता असं झालं महाराज, माणसाचं बोलणं कुत्र्याला कळतं. कोणाला कळतं? त्याला वाटलं कडे हा नक्की आपल्या मालकाचा रिलेटिव्ह आहे, आपल्या मालकाचा संबंधी आहे, म्हणूनच आपल्या मालकानं आपल्याला काय केली, हाक मारली. मग मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी उठला आणि त्या ग्राउंडमध्ये फिरायला लागला. आणि याचं काय चालणं काही एवढं काही धड नव्हतं. चालता चालता मोत्याच्या शेपटीवर पाय पडला याचा. तर मोत्या होऊ नये चू नाही. का नाही? कारण त्या कुत्र्याला ज्ञान झालं की हा माझ्या मालकाचा संबंधी आहे आणि त्याच्यामुळे याला आपण चावा घेऊ नये. तसं तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री विठ्ठलेश भगवान नाम पांडुरंग परमात्मा त्याच्या संबंधित एकदा तुम्ही जर गेले ना,
तर सगळ्या जगाला खाणारा काळ तुमच्याकडं डुंकून सुद्धा पाहू शकत नाही. आणि म्हणून बलवान कोण आहे तर बळीया माझा पंढरीराव. आणि महाराज म्हणतात आम्ही त्याच्या अंकित झालो. हे अभंगात बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो आम्ही झालो आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो आम्ही झालो आम्ही झालो बळीवंत नाथाडीला संसार नाथाडीला संसार आम्ही झालो आम्ही झालो आम्ही झालो बळीवंत झालो बळीवंत झालो झालो बळीवंत नाथाडीला संसार नाथाडीला संसार बळीयाचे गीत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत तुकोबारा म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आता अंकित शब्दाचा अर्थ आपण थोडासा बघू. अंकित या पदाचा अर्थ की अंकित म्हणजे काय. तर ह्याच्यासाठी मला वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अंकितसाठी एकमेव उदाहरण जर कोणतं असेल तर ते पतिव्रतेच आहे. कोणाचं आहे ते पतिव्रतेच आहे. पतिव्रतेची व्याख्या माऊली ज्ञानोबा यांनी केलेली आहे. पतीची मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेचे गा. किती सुंदर ओवी आहे माऊलीची. पतीचे या मता अनुसरून पतिव्रता याचा सरळ अर्थ सांगू का. पतिव्रता नेले अनेकांची स्तुती पांडुरंगासाठी इथे विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल मी पतिव्रता शब्दाचा अर्थ सांगू राहिलो. नुसतं पतिव्रता. पतीची या मता पतीचं मत हे जिचं व्रत. पतीचं मत तिचं व्रत सोमवार नाही, तिचं वर एकादशी नाही, तिचं व्रत पंढरपूरची वारी नाही. मग पतीचं मत हेच जिचं व्रत तिचं नाव पतिव्रत. बस समजा पती म्हणतो मला वाढून देईन, ही म्हटली की मला अजून ज्ञानेश्वरीच्या 100 वाव्या वाचायच्या मग वाढून देते, नाही, ती पतिव्रता नाही. पतीचा जो विचार असेल तो विचारच हिचं व्रत बनलेला आहे. याचं नाव काय की पतिव्रता. आणि पतीच्या विचाराच्या विरुद्ध मत ती पतिव्रता. आता तुम्ही ऐका काय मला काय म्हणते पतिव्रता आणि पतिव्रता. आता हे बघा, पतिव्रता म्हटल्यानंतर तिला भूषण असतं, पतिव्रता म्हटल्यानंतर तिला विधी असतो, आणि पतिव्रता म्हटल्यानंतर तिला लक्षण असतं. पतिव्रतेला भूषण कोणतं असतं? कपाळावरती कुंकू आणि गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र, ही तिचं काय की भूषण आहे. रंगनाथ गुरुजी काय सांगायचे महाराज, भूषणाची पतिव्रता का पतिव्रतेला भूषण असतं? तर भूषणाची पतिव्रता नाही, पतिव्रतेला भूषण असतं हे खरं आहे. पण कपाळावर कुंकून गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र ती पतिव्रताच असते असं जर म्हणाल तर ते नाही. हां, पतिव्रतेच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र असतं, तिच्या कपाळावर कुंकू असतं हे खरं आहे. जर तुम्ही अशी व्याख्या केली ना, असा नियम केला, कपाळावर कुंकून गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र ती पतिव्रता, तर जेजुरीला लय पतिव्रता सापडते ना आपल्याला आहे की नाही? तेवढ्यावर नाही, पतिव्रतेला भूषण असतं. पतिव्रतेला विधी लागतो. काय लागतो? विधी. कारण कुटुंबामध्ये स्त्री येत असताना तिथे महाराज अगोदर लग्नाचं त्या ठिकाणी आपण गुण बघतो, त्याच्यानंतर तिथी बघतो, त्याच्यानंतर सप्तपदीच्या द्वारे ती आपल्या घरामध्ये येते. ती विधीनं आलेली आहे. कशी आलेली आहे? विधीनं. म्हणजे पतिव्रतेला भूषण असतं, ती विधीनी कुटुंबामध्ये येते, आणि कायेनं वाचेनं आणि मनानं जी पतीचीच झालेली आहे हे तिचं लक्षण आहे. कळालं तुम्हाला आता? म्हणजे कपाळावर कुंकू, गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र भूषण, विधियुक्त गृहप्रवेश ही तिची विधी आहे,
आणि शरीर वाचा मन जिनं पतीला समर्पित केलेलं आहे हे तिचं काय की लक्षण. विठाला विठाला म्हणजे आता मग अंकित झाली, याला काय नसती अंकित झाली. तद्वत वारकरी म्हटलं ना की वारकऱ्याला काही भूषण आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी जळजळा. जळजळ आता आपलं तर जळजळाच आहे सगळं. महाराज म्हणतात हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणजे कपाळावर गंध, गळ्यामध्ये तुळशीची माळ म्हणजे वारकरी. का वारकऱ्याला माळ असते आणि गंध असतो, वारकऱ्याला माळ असते आणि गंध असतो. पण नुसतं जर कपाळावर बुक्का असेल, कपाळावर गंध असेल आणि गळ्यामध्ये माळ असेल तर मला वाटतं त्याला वारकरी म्हणायचं नाही, त्याला वारकरी म्हणायचं. ते त्याचं भूषण आहे. पुन्हा तो विधीनं वागला पाहिजे. कशानं वागला पाहिजे? विधीनं. आज लोक विधीनं वागत नाही महाराज. आता आम्हीच विधी वागाना तर तुमचं काय आहे? किती महाराज लोक धरून द्यायचे हॉटेलीत खाताना. विधी नाही, काही नाही, विधी नाही. हॉटेलमध्ये खाताना किती लोक धरून द्यायचे तुम्हाला. अरे विधीनं वागायला पाहिजे. विधीनं वागायला पाहिजे म्हणजे त्या वारकरी संप्रदायाची जी आचार प्रणाली आहे त्या आचार प्रणालीनं आपण वागलो तरच वारकऱ्याची सिद्धी होते. नुसतं गळ्यामध्ये माळ आणि कपाळावर गंध लावून होत नाही. दररोज ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, दररोज गाथा वाचायला पाहिजे, दररोज अध्यात्माचं चिंतन करायला पाहिजे. हा त्याचा काय आहे की विधी आहे. विधीच नाही आहे आणि चालला म्हणे मी वारकरी झालो, नाही जमणार ते. आणि त्याच्यानंतर काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. कपाळावर गंध, गळ्यात माळ भूषण, दररोज विधीनं काहीतरी वागायचं ही त्याचे विधी आहे. आणि शरीरानं मनानं आणि एवढंच नव्हे तर वाचन तो देवाचा झाला. म्हणून पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, त्याला अनेक नाही. किंवा महाराज म्हणतात काय, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बळीयाचे अंकित. हे बघा, आपण गाथेचं जर अध्ययन केलं तर गाथेमध्ये तुकोबरायानं काही अज्ञानी लोकांची भूमिका घेतलेली आहे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविली नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा, मी तव अवगुणी अन्यायी. किती म्हणू सांगू काय, याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण जर पंचीकरणादी किंवा वेदांताचे कुठलेही ग्रंथ पाहिले तर अध्यात्म, आधिभूत आणि आधिदैव ही त्रिपुटी असते. समजा डोळा अध्यात्म आहे ना, तर आधिभूत आहे रूप आणि आधिदैव आहे सूर्य. वाचा नावाचं कर्मेंद्रिय आहे, हे अध्यात्म आहे. बोलणं हे आधिभूत आहे आणि त्याच्यावर अग्नी नावाची देवता आहे. खरं सांगा, आपण जेव्हा लोकांच्या समोर किंवा महाराजांच्या समोर किंवा देवाच्या समोर पाप केलेलं सांगतो का पुण्य केलेलं सांगतो? काय सांगतो आपण? पुण्य केलेलं. 4 धाम 4 वेळेस, सप्तपुर्या 7 वेळेस, अष्टविनायक 8 वेळेस. अरे बापा, वाचेवर अग्नी नावाची देवता आहे, त्याच्यातून बाहेर आलं की ते जाळून टाकते ना. माणसानं समाजासमोर पाप मांडायला पाहिजे की माझ्याकडून हे पाप झालं आणि आपण देवापुढे पापाचा परिहार द्यावा, ह्याच्यासाठी तुकोबरायाने हे अभंग लिहिले. नाही तर महाराज अनाथ नव्हते, अपराधी नव्हते, कर्महीन नव्हते, मतिमंद सुद्धा नव्हते. आता आपण असं आहे की कर्महीन असून मतिमंद असून आम्ही म्हणतो देवा आम्ही खूप चांगले आहे. पण तुकोबरायांच्या गाथीचं वैशिष्ट्य हे आहे की महाराजांनी कमीपणा घेतला, महाराजांना काही दोष सांगायचे, तेव्हा महाराजांनी मी शब्दाची, मी पदाची योजना केलेली. मी तवा मोगुनी अन्यायी, देवा मी पतित पतित, देवा मी चंडाळ चंडाळ असं आहे. आणि जेव्हा महाराजांना चांगुलपणा सांगायचा, मोठेपण सांगायचं, त्यावेळेस महाराजांनी आम्ही हा बहुवचनी शब्द प्रयोग केलेला आहे. मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. आम्हा म्हणजे कोण? आम्हा म्हणजे तुकोबरायापासून आतापर्यंत जेवढे वारकरी संप्रदायाचे लोक ते सगळे झाले. बळीयाचे अंकित. महाराज म्हटले मी बळीवंत नाही म्हटले महाराज, आम्ही झालो बळीवंत. काही चंडाळ चौकडीने एका बाजारू स्त्रीला पैसे दिले आणि सांगितलं जा भंडारा डोंगरावर तुकोबराय भजन करतात.
तिथं जाऊन त्यांना पदभ्रष्ट कर. गेली बाई हावभाव दाखवू लागली. महाराजांनी पाहिलं, बाई तुका म्हणे तुझं पाहिजे नर भ्रतार तरी का नर थोडी आहे. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी का नर थोडी आहे. परावया नारी रुक्मिणी समान. तरी बाई ऐका ना. महाराज म्हटले, जाईओ माते न करी सायास. महाराजांनी तिथे मी शब्द वापरायला पाहिजे होता का नाही. महाराज काय म्हटले, आम्ही म्हणजे आपण सगळे घेतले बरं का. त्याच्यात किती महाराजांचं विशाल हृदय आहे. जेव्हा कमीपणा सांगायचा तेव्हा मी म्हणतात, आणि जेव्हा मोठेपणा सांगायचा तेव्हा काय म्हणतात महाराज, आम्ही. आपलं तसं नाही. आपलं कसं सांगू का, आज आम्हाला दररोज अनुभव येतो, महाराज मी होतो म्हणून हे काम झालं, मी होतो म्हणून हे काम झालं. म्हणजे चांगलं केलं की मी, हे जे दिसतं ना तुम्हाला काही लोक गावात गेल्यावर, हे मी होतं म्हणून महाराज झालंय. मी म्हणलं का हो, ते तिकडं कसं काय पांगेलेत. नाही राव, आमचं गावच लय बेकार आहे. म्हणजे पांगलं की आमचं आणि जमलं की मी, हे आपण. हे एक पण आहे, आपण आहे. जर जमलं तर मी आणि समजा पांगलं तर आम्ही. रोडनं एक खिसे कापू चालला होता. सगळ्या पोलीस स्टेशनला त्याचे फोटो. एक वारकरी माणूस, तोही काही कारणानं चालला, मग त्याला काही माहीत नव्हतं खिसे कापू आहे. असं चालले, पुढे पुढे चालले. तेवढ्याच पाठीमागून एक मोटरसायकल स्वार आला. ह्या दोघाच्या जवळ चालल्यानंतर त्याला कोणाचा तरी कॉल आला आणि त्याचा फोन होता खालच्या पॅन्टच्या खिशामध्ये. या त्यानं ते मोबाईल काढता काढता त्याचं 40,000 रुपये असलेलं ते पॉकेट पण खाली पडलं जागीत. आणि ते पडलं त्या खिसे कापूच्या पायाजवळच. त्याचे त्या हातानं, एका हातानं गाडी, एका हातानं ते बोलणं. एक 700-800 मीटर गेलं ते हळूहळू ते मोटरसायकल स्वार. याच्या पुढे यानं ते पॉकेट उचललं, ते चेन खोलली, त्याला 540 नोटा दिसल्या. ते म्हणतो, याला म्हणतात भाग्य. रेल्वे स्टेशन जायची गरज नाही, बस स्टँड जायची गरज नाही, देवाना माझ्या पशी पायापाशी पैसे दिले म्हणे. हे माळकरी होतं, याच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणे. का रे, ते पॉकेट तुझं नाही, माझं नाही, त्या माणसाचे. ते आता गेलं 1-1.5 किलोमीटर, मला अर्धे पैसे दे ना. हे काय म्हणे खिसे कापू माहिती आहे का. पॉकेट पाहिलं मी, उचललं मी, रिस्क घेतली मी, त्याच्यामुळं पॉकेट माझं, पॉकेटतील पैसे माझे. ते वारकरी काय म्हणे, जाऊ देणार रे, नको 10,000 ते 5,000 दे. नाही नाही, पॉकेट मी पाहिलं, मी घेतलं, मी उचललं, पॉकेट माझं. ते म्हणे 5,000 दे, 1,000 दे. नाही दिलं. पण पुढे गेल्यानंतर त्या मोटरसायकल स्वारला त्या ठिकाणी कळालं की आपलं पॉकेट पडून ते खिसे कापाशी पडलं, ते काही देणार नाही. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टरची गाडी समोरून आली. यानं हात दिला, म्हणे साहेब माझं पॉकेट तिथं पडलं, तो जेब कटर आहे, तुमच्या पोलीस स्टेशनला त्याचा फोटो आहे, आणि तो काही पैसे देणार नाही. पैसे 20,000. हे ते खिसे कापू पाहत होता की पोलीस इन्स्पेक्टरशी ज्याचं पॉकेट पडलं तो काहीतरी बोलतोय. इन्स्पेक्टर म्हणला, मला वेळ नाही राय, मला काम आहे, पुढे मेकरला जायचं. याला वाटलं तर गेलेच पैसे. म्हणजे साहेब अर्धे तुम्ही घ्या ना. मग अर्धे घ्या म्हणलो. साहेब म्हणे वळव गाडी मागं. यानं गाडी वळवली. इन्स्पेक्टरची गाडी पाठीमागून येते, याची मोटरसायकल पुढे. आणि मग हे काय म्हणतं त्या माळकऱ्याला, करे त्याचं पॉकेट इथे पडलं हे त्याला तिथे गेल्यावर कळालं, म्हणूनच त्यानं ती गाडी थांबवली. आणि नक्की याच्यात 20,000 हे त्यानं त्या इन्स्पेक्टरला सांगितलं, म्हणून त्याची मोटरसायकल पुढे आणि इन्स्पेक्टरची पाठीमागून येऊ राहिली. आता आपलं कसं होईन रे. ते म्हणे आपलं नाही व्हायचं, आता झालं तर तुपलंच होईन. आता कोणाचं होईन, कारण पहिल्यानं म्हणे माझं पॉकेट, आता काय म्हणतो आपलं कसं होईन, हे आपलं आहे. असं कोणाचं चांगलं केलं की मी केलं आणि वाईट झालं तर आम्ही केलं. पण तुकाराम महाराज म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कोणतं बळ असं आलं असेल तुकोबराच्या अंगामध्ये. मी नेहमी म्हणतो धनाचं बळ आहे, पण धनाचं बळ इतकं श्रेष्ठ झालंय आता या जगात. खून करणाऱ्या माणसाला पैसे दिले ना तिकडं वर, 3 महिन्यात जमानत होती महाराज. काही राहिलं का आता हे मेळ. हे धनाचं बळ आहे, पण धनाच्या बळापेक्षा शारीरिक बळ श्रेष्ठ आहे. शारीरिक बळापेक्षा पाठबळ श्रेष्ठ आहे. पाठबळापेक्षा पोटबळ श्रेष्ठ आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराकडे कोणतेच बळ होते, धनाचं बळ होतं त्यांच्याकडे, पण त्यांनी वाटून दिलं. या मृत्यू लोकामध्ये पहिली कर्जमुक्ती जर कोणी केली असेल तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केली. एवढं धन होतं महाराज, ते सगळं वाटून दिलं.
आता आमच्या लोकांनी काय केलं की त्यांची गरिबी सांगून राहिली. गरिबी नका सांगू, त्यांचं वैराग्य सांगा. काय तुकाराम महाराजांची गरिबी कशाला सांगता? एकच अभंग घ्यायचा, आम्ही सदैव सुडके. अरे बाप्पा, महाराजांनी एवढा मोठा नजरानं छत्रपतीने पाठवला तरी त्याच्यावर लात मारली. हे तुकाराम महाराजाचं वैराग्य आहे. विठाला विठाला. महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत. विवेकासहित वैराग्याचे विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे विवेकासहित वैराग्याचे बळ. भगीत द्वार अग्नी रयता. भगीत द्वार अग्नी रयता. भगीत द्वार अग्नी रयता. भगीत द्वार जेवढे संत होऊन गेले ना, यांच्याकडे पहिलं बळ आहे विवेकाचं. आपण कोणत्याही ग्रंथाचा आरंभ झाला की त्या ग्रंथामध्ये अनुबंध चतुष्टय असतो. आणि अनुबंध चतुष्टयामध्ये पहिला अनुबंध आहे अधिकारी, की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. आणि त्या अधिकार प्रकरणामध्ये मग येतं साधन चतुष्टय. आणि साधन चतुष्टामध्ये पहिलं जर कोणतं साधन येत असेल तर आत्मानात्म विवेक. विवेक म्हणजे काय? विवेक शब्दाचा सरळ अर्थ होतो विचार. या संपूर्ण विश्वाचं जर चिंतन केलं आणि आपलं जर चिंतन केलं तर एकच वस्तू आहे की ती नित्य आहे आणि अविनाशी आहे. आणि त्या आत्मवस्तूला सोडून बाकीचे सगळे पदार्थ अनित्य आणि विनाशी आहे. अशा ज्याच्या बुद्धीचा स्पष्ट निश्चय झाला त्याचं नाव काय की विवेक. म्हणून परमार्थामध्ये सगळ्या साधनाचा पाया जर काय असेल तर विवेक आहे. परमार्थ करायला लागलो ना आपण तर सगळ्यात महत्वाचा पाया काय की विवेक आहे. विवेकाला विचार शब्द आलेला आहे. किती प्रमाणात येतील आपल्याला? विचार शब्दाची उत्पत्ती विष नावाच्या धातूपासून झालेली आहे. आणि विष नावाचा धातू हा पृथक्करण वाचक आहे. सारा असाराचं झालेलं जे मिश्रण आहे त्याला वेगळं वेगळं करणे याचं नाव आहे विचार. माऊलीने बऱ्याच वव्या दिल्या. सलिली पै जैसे एक होऊन मिनले असे, ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. का अग्निमुखे की डाळ तोडून या चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेच्या अयनी करिता दधी कडसनी. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, का भूस बीजे एकवट उपनिता राहे घनवट. ते तर उडे ते फलकट जाणू आले, तैसे विचारिता निरसले. प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचार शब्द तिथेच येतोय. जसं राजहंसा पुढे किंवा राजहंस त्या कमलाच्या देठामध्ये दूध असतं, तो दूध सेवन करतो, पाणी खाली ठेवतो. सुवर्णकाराकडे सोनं नेलं मोडायला तर हिनकत जाळून टाकतो, शुद्ध सोनं एका बाजूला करतो. मला वाटतं हे सगळे दृष्टांत अपरिचित आहे. ज्ञानोबाऱ्याने पुन्हा दृष्टांत दिलं. ना तरी जाणीवेच्या आहे करितात अधिकडसने. मंथन करताना ताक एके बाजूला लोणी दुसरी बाजूला. हे त्या महिलांना माहिती आहे, आपल्याला कमी माहिती आहे. पण एक दृष्टांत सगळ्यांच्या परिचयाचा आहे. का भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट. ते तर उडे ते फलकट जाणू आले. जे खाली राहतं ना ते घनवट आणि जे उडतं ते फलकट आहे. महाराज म्हणतात तैसे विचारिता निरसले. विचार जर केला ना तर प्रपंचाला बाद करायची गरज नाही, ते आपोआपच होतंय. तैसे विचारिता निरसले याला काय म्हणायचं? विवेक. आता असा विवेक सांगितलं लोक म्हणते काय बाबा बाबा जरा डोक्यावरून चाललंय. आम्ही रोज हिंडतो. लोक म्हणते महाराज जरा खाली येऊन सांगा ना. म्हणलं आम्ही खाली आणतो, मी पुन्हा खाली जा. तुम्ही श्रोत्याने त्याच्या श्रवणाची उंची वाढवायला पाहिजे. वक्त्यानं थोडं खाली यायचं आणि श्रोत्यानं सुद्धा काय की थोडंसं वर यायचं. नाही तर जे पहिल्यानं ऐकत होतं तेच ऐकायचं का? आता हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे चला त्या ठिकाणी उंची वाढवायची. हे विचाराचं बळ आहे, हे विवेकाचं बळ आहे. आणि त्याच्यानंतर वैराग्याचं बळ आहे. महाराज काय व्याख्या त्याच्यात? इहलोकापासून अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस परलोकापर्यंत. भोगाचा त्याग नाही आहे, त्या भोगाची इच्छा सुद्धा व्हायला नको अंतकरणामध्ये. याला काय म्हणायचं? वैराग्य.
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात आमच्या अंगात बळ विवेकाचं, आमच्या अंगात बळ वैराग्याचं, आणि पुन्हा एक बळ महाराज म्हणतात आमच्या अंगात ते बळ आहे निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. हे तुकोबारायाकडं आलेलं बळ होतं. विवेकाचं बळ आहे, वैराग्याचं बळ आहे. आणि महाराजांनी पुढे लिहिलं निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. चला, निश्चय कोणता आहे? बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी अपना आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, असा अगदी दृढ निश्चय होणं हे निश्चयाचं बळ आहे. पुन्हा तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात महाराज, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये. मी अमर आहे असा निश्चय, हे सगळ्यात मोठं काय की बळ आहे. आता महाराजांचं प्रवचन चालू आहे, बापूराव महाराजांचं इथं कीर्तन झालंय. हे बघा, आईच्या गर्भात येण्याच्या अगोदर हे शरीर असं नव्हतं. गर्भात आल्यानंतर त्याचा जर फोटो काढून ठेवला तर ते शरीर आणि गर्भाच्या बाहेर आलेलं शरीर त्याचा फोटो सारखा नाही. बालपणीचं शरीर आणि आताचं शरीर सारखं नाही आहे, आणि आताचं शरीर आणि वृद्धापकालाचं शरीर सारखं राहणार नाही. पण गर्भात येण्याच्या अगोदर तुमचं स्वरूप होतं, म्हणजे जीवात्मा होता. गर्भात आले तरीही आहे, बाल होते तेही आहे. आता तुम्हाला बालपणीचं शरीर नाही, आणि तुम्ही जर शरीर असतं तर बालपण राहिलं का? आता नाही, बालपण गेलं नाही, बालपण मेलंय, पण ते गेलं म्हणतो आपण. जर गेलेला माणूस पुन्हा येतोय, बालपण येता येतं पुढं वापस नाही, म्हणजे बालपण गेलं. म्हणजे याचा अर्थ बालपण गेलं. पण आता आम्ही कबड्डी खेळत होतो, आम्ही पोहत होतो,
पण राहिलं नाही खरं, पण आम्ही असं असं करीत होतो, त्याच्या स्मृती आहे, त्याच्या आठवणी, तो माणूस आज हजर येते. म्हणूनच तुम्ही सांगता, याला म्हणतात तारुण्याचं प्रत्यक्ष आहे आणि बालपणाच्या आठवणी म्हणजे स्मृती आहे. बरं जाऊ दे, आता सोपं सोपं सांगतो. माणूस मेल्यावर माणूस मेला म्हणतो का नाही आपण? म्हणतो. जीव मेला म्हणतो का जीव गेला म्हणतो? कोणीच म्हणत नाही जीव मेला. मोकार म्हणत नाही, अडाणी म्हणत नाही, कोणते काय म्हणते बाबा याच्यातला जीव गेला ना आता हे मेला. म्हणजे माणूस मरतो, जीव जाऊनच मरतो, तसं मरत नाही. म्हणजे जीव तो इथे नसला तरी कुठे ना कुठेतरी आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः. तर आमचे पिन हलवायचे जरा पिठाला कानपुरेत पिन म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जीव हा मुळात अमर आहे. अमर आहा खरे की पहा खोटे हे. आता याच्यावर बरंच विश्लेषण करायसारखे, आपल्याला वेळेचं बंधन आहे. मी तुम्हाला आता सोपं सोपं सांगतो. तुम्ही माना नका मानू, समजा नका समजू, आमचा काही त्याच्यात त्या ठिकाणी तोटा नाही. पण काही झालं तर तुम्ही मरत नाही. तुमचं जे मूळ स्वरूप आहे, एखाद्या वेळेस देव म्हटला की मी त्याला मारतो, तर देवाला ते मारता येत नाही. इतकं ते स्वरूप कसं आहे की त्या ठिकाणी अमर आहे. अमृतस्य पुत्र हा, आपण अमृताचे पुत्र आहोत. मग तुम्ही अमर असून मी मरका आहे असं काय केलं की निश्चय केला. आणि हा निश्चय विपरीत निश्चय, हा काही खरा निश्चय नाही. म्हणजे खोटा निश्चय केला का नाही तुम्ही? तुम्ही आहे अमर आणि निश्चय करून बसले. काय करून बसले की मी कोण आहे की मरका आहे. म्हणजे आता नसलेलाच निश्चय केला ना, असलेला तर नाहीच केला तुम्ही. हा नसलेलाच निश्चय करून बसले. बरोबर. इतकी एक थोडी थिडकी दिवस नाही झाली तुम्हाला. काही म्हणते मी 75 वर्षापासून, काही म्हणते मी 85 वर्षापासून आहे. हे चुकीचा निश्चय झाला. मी तुम्हाला काय म्हणतो, आता तुम्ही असा निश्चय करा. कसा? बाकी तुम्हाला लय कळालं नाही तरी चालतं, पण मी मरत नाही असाच निश्चय करा. जसं मी मरका आहे हा चुकीचा निश्चय तुम्ही करून बसले, तर मी अमर आहे असा जर निश्चय केला तर तुम्हाला काही एमएससीचं बिल येईल का एखाद्या एमएससीबीचं की बा हे तुम्ही असा निश्चय केला. आता कसा? मी अमर आहे म्हणून शिल्लक बिल काही नगरपालिकेचं बिल येईल का ग्रामपंचायतीचं बिल येईल तुम्हाला? नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, परमार्थाचा मूळ गाभा जर काय असेल तर आपण ब्रह्मरूप आहोत. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हे बघा, तुमच्या निश्चयामध्ये तुम्ही आज मेलेले आहेच. सध्या निश्चय करून बसले, तुम्ही मेलेलेच आहे, याच्यात काही वाद नाही आहे. पण असा निश्चय करा तुम्ही, विवेकानंद आश्रमातून असा निश्चय करून जा. नाही कळलं तरी बा महाराज म्हणतेच ना तर आपण अमर आहे, तर पाहूच कसं आहे आता जरा चौक, असं असं सुरू करा, काही बिघडणार नाही. एक मेंढपाळ असतो, पंचतंत्र नावाच्या ग्रंथात ती गोष्ट आलेली आहे. एक मेंढपाळ असतो, 2-250 मेंढ्या असतात आणि जवळ 1-1.5 किलोमीटर मोठं डोंगराळ असा प्रदेश असतो. आणि या मेंढपाळानं काय करायचं की दररोज मेंढ्या काढायच्या, त्या डोंगरात चारायला न्यायच्या आणि संध्याकाळच्या वेळेला गावात आणायच्या. मोठं काठी लावून असं कुंपण करून एक वाडगं केलेलं आणि त्या वाडग्यात त्यांना ते मेंढ्या कोंडायच्या. एकदा काय झालं की त्यांना ते मेंढ्या चारायला डोंगराळ प्रदेशात नेल्या आणि या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ते मेंढ्या घराकडे काढायला लागल्यानंतर त्या मेंढ्यामध्ये जो नर असतो ना, त्याला येडक्या म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? येडक्या. त्या येडक्याला असं वाटलं की आता संध्याकाळी आपल्याला घरी नाही हिवऱ्यात आणि पुन्हा उद्या सकाळी 10 वाजता कुठं आणीन चारायला इथंच. त्याच्यापेक्षा 3 किलोमीटरचा उगाच पायपीट केल्यापेक्षा आपण आजचे दिवस मुक्काम इथंच करू. आणि मग त्यानं काय केलं की मेंढपाळाची नजर चुकली, एका झुडपाच्या आडुश्याला गेलं आणि मेंढ्या लांब आल्या. आणि मग ते म्हणे बा जाऊ द्या, बरं झालं आपलं निदान 2-3 किलोमीटरचं उगच पाय दुखते म्हणे. चला म्हणे आता एखाद्या घरात बसू कुठं तरी. ते डोंगरात एक गुहा होती, ज्याला आपण भुयार म्हणतो, छोटंसं असं. आणि गेलं हे येडके तिथं. रात्रीचे संध्याकाळचे 7-8 वाजले. पण ती जी गुहा होती, ते जे भुयार होतं ते होतं वाघाचं राहण्याचं. वाघ. आणि तिथं सगळे पावलं बिवलं असे चमकू लागले. वाघ गेला होता शिकारीला. हे म्हणे गड्या गलत झाली आपली.
काय गलत झाली. आता आपण एक तर राहायला नको होता, तर आता आपण जर समजा घराकडे जाऊ एकट्यानं आणि जर मधातच वाघ भेटला किंवा लांडगं भेटलं तर आपलं काय करेन, शिकार करेन. त्याच्यापेक्षा असं दडपलं तो आपलं इथेच राहिलेलं बरं आहे. पण फक्त तो देवाला विनंती करीत होता की फक्त आता वाघ आजचे दिवस येऊ देऊ नये तिकडं, कारण इथं येणं म्हणजे आपला मृत्यू आहेच. आता यात काही त्याच्यात शंकाच नाही आहे. पूर्वेकडं तोंड होतं त्या गुहेचं. मग हा त्या गुहेच्या बाहेर आला. रात्रीचे 9 वाजलेले आणि त्या गुहेच्या पुढं असं आयटीनं पुढचे पाय असे केले ना, असं बसलं ते. आता असं बसलं जर माणसासारखं थोडंसं. आणि 9:30-9:30च्या दरम्यान वाघ आलाच तिकडून. वाघ तिकडून हिंडून आणून आला वाघ. आता चंद्र उगवला होता. चंद्राचा प्रकाश याच्या डोळ्यावर पडला आणि याचे डोळे चमकत होते असे. तर वाघानं ते जवळजवळ 600-700 मीटरवरून पाहिलं, 500 मीटरवरून. वाघ म्हणे आपलं आयुष्य गेलं म्हणे. ह्या जंगलामध्ये आपण एकटाच राजा राहायचो म्हणे. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या समोर एवढ्या आयटीनं बसणारा प्राणीच कोण असायला पाहिजे म्हणे. आणि तो जो प्राणी ज्या अर्थी एवढ्या आयटीनं बसतो, तो या अर्थी आपल्यापेक्षा तो बलवान असायला पाहिजे. आता या येडक्यानं वाघाला पाहिल्यानंतर काय म्हणे माहिती आहे का ते, आता आपण मेलोच म्हणे. आता आता आपल्याला जिवंत राहणं दुरापास्त शक्यताच नाही आहे, आपण मेलोच म्हणे. बरं, वाघाने तिकडे काय विचार केला की एवढा आयटीनं बसतो याचा अर्थ हा बलशाली प्राणी असायला पाहिजे. म्हणून वाघाने विचार केला उगीच रिक्स घेण्यात काही अर्थ नाही म्हणे गड्या. आपण इथून थोडी इन्क्वायरी करू, चौकशी करू. आणि चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं की बा हा आपल्यापेक्षा कमजोर प्राणी आहे, जाऊन त्याची शिकार करू. आणि जर समजा चौकशीत तो बलवान आहे असं जर ठरलं तर आपण आपला रात्रीचा मुक्काम दुसरीकडे करू. येडके विचार करतोय आता तर मी मेलेला आहेच म्हणे, फक्त जगण्याचा प्रयत्न करू. जगलो तर जगलो, नाही तर मेलेला आहेच, याच्यात काही वाद नाही म्हणे, पण जगण्याचा प्रयत्न करू म्हणे. वाघानं विचारलं का रे हरामखोरा, लाज वाटते का तुला? या गुहेमध्ये आतापर्यंत एकही प्राणी आला नाही आणि तू माझ्या गुहेच्या पुढे आयटीन बसलास, कोण आहे म्हणे तू? येडक्याला वाटलं एवढीच संधी आहे आपल्याला. येडक्या म्हणतोय तुला लाज वाटते का? मला कोण आहे विचारतो अगोदर, तो कोण आहे सांग म्हणे. वाघ म्हणे मला वनराज म्हणतात म्हणे. वनराज, वनराज कळतो ना तुम्हाला? वनाचा राजा म्हणजे वाघ. येडक्या म्हणे मला मेषराज म्हणतात म्हणे. मेषराज. आता मेषराज याला माहित नव्हतं श्रीरंग मला. वाघाला मेषराज कुठं माहिती आहे? आता मेषराज शब्दात सरळ अर्थ मेष म्हणजे मेंढी, मेंढीचा राजा म्हणजे येडक्या. आता वाघाला कुठं माहिती आहे मेषराज? माय वाघ म्हणे आपण इतक्या वर्षाच्या या जंगलात हिंडतोय, अद्याप मेषराज तर कधी पाहिला नाही, कधी ऐकला नाही. आणि मग ज्या अर्थी एवढ्या हिमतीनं आपल्या त्या घराच्या पुढे बसला आणि तो मेषराज म्हणून राहिला तर आपल्यापेक्षा बलवान आहे. आणि याच्यापेक्षा आजचे दिवस आपण मुक्काम दुसरीकडे ठेवू. आणि म्हणून वाघ असा परत फिरला आणि पळायला लागला. शास्त्री महाराज वाघ पळायला लागल्यावर ते कोल्ह्यानं पाहिलं. कोल्ह म्हणे जर वाघच पळून राहिला त्या जंगलात प्राणीच कोणता आला म्हणे. काय ए वाघा थांब थांब. आता त्या वाघाला माहित होतं कोल्ह लबाड राहतं आणि हे गोड बोलून आपल्याला पुन्हा त्या मेषराजाकडे नेईल. वाघ म्हणे गाड्या उद्या भेटू ना, मी थांबतच नाही. आणि वाघ पळतोय, कोल्ह पळतोय, पण आता वाघ ऐकतो का? कोल्ह म्हणे तुला माझ्या गळ्याची शपथ, मी तुला फसवत नाही, फक्त तू पळून करायला मला सांग म्हणे. आणि मग वाघ उभं राहिला. कोल्ह म्हणे का रे बावळ्या, तू पळू राहिला मग या जगात कोणता प्राणी आला म्हणजे जसं आपल्या वनात? अरे काय नाही म्हणे, ते मी गेलो माझ्या त्या गुहेच्या समोर आयटीन एक प्राणी बसलेला आहे आणि मी त्याला सरळ विचारलो कोण आहे सांगतं, ते माझ्यावर दरडवलं म्हणे. मग मी त्याला वनराज सांगितलं, ते मला मेषराज म्हटलं म्हणे. आणि मेषराज प्राणी काय लहान असायला पाहिजे म्हणे. कोल्ह म्हणे गाढवा जरा व्याकरण शिकणं म्हणे. हां अरे मेष म्हणजे मेंढी, राज म्हणजे राजा. मेंढीचा राजा म्हणजे येडक्या. येडक्या हे आपलं काय की खाद्य आहे, शिकार आहे. वाघ म्हणे गाड्या अजून 2-3 दिवसांनी तुझ्याकडे क्लासेस लावतो व्याकरणाचे, पण आज मला काही सांगू नको म्हणे, कारण आज मला जाऊ दे म्हणे. आता मी वापस येतच नाही म्हणे. कोल्ह त्याला सांगतं ना. आता कोल्ह स्वार्थीच होता, कारण कोल्ह्याचा एक स्वार्थ होता. कोणता? असे वाघ आणि कोल्हे राजकारणातले बरं का आता सध्या. कोल्ह्याचा एवढा स्वार्थ होता
की वाघाला जर ती शिकार मिळवून दिली तर त्याच्या मोबदल्यामध्ये वाघ थोडं कमी मला खायला देईल, हा त्याचा काय होता स्वार्थ. आणि म्हणून ते कोलं वाघाला मुद्दाम आग्रह करू लागले की तू चल वापस. ते येडके आपली शिकार आहे, वाघ नाही म्हणायचा, कोलं चल म्हणायचं. कोल्याला कळालं की वाघाचा माझ्यावर विश्वास नाही. कोलं म्हणे मला कळालं तुझं माझ्यावर विश्वास नाही, एक लक्षात घे म्हणे, माझं शेपूट आणि तुझं शेपूट शेपटील शेपटी बांधतो म्हणे. मग आता जे माझं होईन तीच तुझं होईन, जे तुझं होईन ते माझं होईन. आता 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 काय मी तुला फसवीन का? मग त्याचा थोडा विश्वास बसलाकडे, बरोबर आहे, हे जर शेपूट बांधायला तयार आहे आपल्याला, म्हणजे आज माझं वाईट झालं त्याचं वाईट होईन, त्याचं वाईट झालं तर माझं वाईट होईन. मग ते शेपूट वगैरे बांधलं आणि असं मग वाकडं 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 चालत पहिल्याने वाघानं जिथून चौकशी केली तिथंच गेलं ते. मग वाघ त्या कोल्याला काय म्हणे, तो आता मी पहिल्याने इथूनच चौकशी केली म्हणे, तू आता इथूनच न्याहाळ म्हणे, खरंच ते मेंढ्या आहे का, येडक्या आहे का. आणि जेव्हा येडक्यानं पाहिलं की कोलन वाघाला ते येडक्या म्हणेकडे, आता तर मी जिवंत राहू शकत नाही. कारण कोल्याने वाघाला मेषरा शब्दाचा अर्थ सांगून वापस आणलंय आणि आता मी जगत नाही. पण लक्षात घ्या, येडक्या म्हणे तरी पण जगण्याचा प्रयत्न करूच, आता मेलेलो तर आहेच, ह्यात काही वाद नाही आहे, पण जगलो तर जगलो. मग ते कोलं नुसतं त्या येडक्याकडे पाहू लागलं वाघाच्या समजुतीसाठी, कारण कोल्याला पक्क माहित होतं की येडक्याचं आहे. पण आता नाही पहा तो वाघाचा भरोसा बसत नाही. आणि म्हणून कोलं जेव्हा त्या येडक्याकडे पाहू लागलं ना, येडक्या म्हणे, करे कोल्या हरामखोरा, तुला मी आज शिकारीसाठी पाठवलं, 2 वाघ आणायला सांगितलं, एकच घेऊन चालला का म्हणल्यावर वाघ पळाला बाबा, गेला वाघ. हे म्हणे जगलो बाबा आपण. कळालं ना तुम्हाला आता, येडक्या मेला होता का जगायचं काही शक्यता होती त्याला, त्यानं प्रयत्न केला. तसं तुम्ही मेलेले आहेच ना, आता यात काही वाद नाही ना, यात काही शंका नाही, तुम्ही मेलेले आहेत. पण एक काम करायचं, येडक्यासारखं जगण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. अरे येडक्याचं शरीर मरक आहे, तुमचं स्वरूप कसं आहे की अमर आहे. आणि तुम्ही अमर असून मरक्यासारखे मी मरतो म्हणून राहिले, त्याच्यापेक्षा असा निश्चय करा मी अमर आहे. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आणि ते बळ अंगात आल्यावर काय करतो हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. लथाळीला संसार, लथाळीला संसार, लथाळीला संसार, लथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. माया तयावरी पार, लाथाळीला संसार. तुकोबरायच्या जीवनचरित्राचा जर आपण विचार केला तर संसाराला तर लाथ त्यांनी मारली, पण संसार शब्दाचा अर्थ आहे संस्कृती इति संसार. हा सम्यक रूपेण सुसारी इति ती नाम संसार. हा चांगल्या प्रकाराने जो तुम्हाला हळूहळू सरकीत राहतो त्याचं नाव काय की संसार. आपलं बालपण गेलं, आता तरुणपण आहे, हे सरकणं म्हणजे हा संसार आहे. महाराजांनी सांगितलं की मी न सरकणार आहे, न मरणार आहे, आम्ही त्याला लात मारली, असा एक अर्थ होईल.
आणि मला वाटतं आगाऊ उपजने आणि निमने हे साचचे जे काम मानणे तो जीव लोको मी म्हणे संसार होणं. म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम याला काय म्हणायचं? संसार. लाथाळीला संसार. आणि महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी दिला किंवा केला षडउर्मीचा मार. काम क्रोध मद मत्सर याला मार दिलाय. आणि महाराज म्हणतात मी समाजामध्ये राहणार, मी देहामध्येही राहणार, आणि काम पडलं तर थोडंसं आम्ही त्या ठिकाणी धनाचाही संग्रह करणार. पण त्याला जे मूल्य दिलं ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जनतन धन जन धन धन केले तृणाही समान केले तृणाही समान समान लाथाडीला संसार लाथाडीला संसार केले तृणाही समान केले तृणाही समान लाथाडीला संसार महाराजांनी जनाचा स्वीकार केला, लोकांचा स्वीकार केला बरं का, पण त्याला फारसं मूल्य दिलं नाही. उदार शत्रुनम वित्तम शूरस्य मरणम तृणम विरक्त शत्रुनम भार्य निस्पृह तृणम जगत. महाराज म्हणतात जनाला आम्ही गवताची किंमत दिली. का बरं? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही, म्हणून केले तृणाही समान. धनाला तृणाची उपमा का दिली? तृणाचं मूल्य का दिलं? भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले त्या धनाच्या पाठीमागे. धन आलं की अनर्थ पाठीमागे येतात. म्हणून केले तृणाही समान. आणि तन म्हणजे देह. हे बघा, देहाचं तादात्म्य ठेवणं हाच संसार आहे. तुका म्हणे नाही निरशिला देह आणि तोवरी अवघे संसारिक. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात जन तन धन केले तृणाही समान. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, वैदिक संप्रदायामध्ये मुक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज म्हणतात आम्ही तिच्या सुद्धा माथ्यावर पाय देऊन तिचा निषेध नोंदविला. हे अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका तुका म्हणे देवमुक्तीची आमाथा देवमुक्तीची क्षण उर्मिता ah
सद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. महाराजांनी नाही म्हटलं तर इथे मुक्तीचा निषेध केलेला आहे. न लगे मुक्ती आणि संपदा आणि संत संग दे सदा. याच्यावर थोडंसं एक 5 मिनिटं चिंतन करू, सेवा समाप्त करू. ज्ञानोबराय म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी साधिल्या. पण 4 मुक्त्याचं जेव्हा जेव्हा वर्णन आहे तर वारकरी संप्रदायामध्ये अभिप्रेत मुक्ती जर कोणती असेल तर सायुज्य आहे. त्याच्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापांनो. पर तुकोबरायचा एक अभंग आहे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आणि आता दिवसचारी खेळी. हे बघा, जेवढे ऋषी मुनी साधू संत होते या सगळ्यांनी मुक्तीचा पुरस्कार केलेला आहे. आणि मुक्ती शब्दाचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगतो. ईश्वर कशाला म्हणायचं आणि जीव कशाला म्हणायचं याचं वेदांत तत्वज्ञानामध्ये सोप्या व्याख्या आलेल्या आहे. कसं तुम्हाला सांगतो. याला मुख हे नाव आहे आणि आरसा पुढे घेतला की या मुखाचं त्या आरशात प्रतिबिंब पडतं आणि आरशात प्रतिबिंब पडलं की याला बिंब आपोआप नाव येते. म्हणजे हे झालं बिंब, आरशातलं प्रतिबिंब आणि तो आरसा ही उपाधी. मला तुम्हाला सरळ विचारायचं की याला बिंब नाव अगोदर होतं का? नाही. याला काय नाव होतं? मुख होतं, तोंड होतं. पण मग बिंब नाव कशामुळे आलं तर आरशात प्रतिबिंब पडलं म्हणून. मग आरशात प्रतिबिंब का पडलं तर आरसा पुढं आला म्हणून. आपण जर चिंतन केलं तर आरसा पाहू नये या मताचा मी नाही. पटका बांधायचा असेल तर आरसा बघावा, गंध लावायचा असेल तर आरसा बघावा, भांग वगैरे पाडायचा असेल आरसा बघावा. एकाला विचारलं का हो काय करतात म्हणे आम्ही आरशात पाहतो. त्यांना म्हणायला पाहिजे होतं की बा मला गंध लावायचा की काय. म्हणे कशामुळं आरसा पाहता? माझं तोंड ठिकाण्यावर एक निपाहतो म्हणे. अरे बापा, आरशामुळं तोंडाचं अस्तित्व नाही आहे, तोंडामुळं असते आरशाचं अस्तित्व आहे. आरसा असला तरी तोंड आहे आणि आरसा नसला तरी तोंड आहे. तद्वत आत्मस्वरूपाच्या जवळ बुद्धिरूपी आरसा आला की त्याच्यात आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडतं. बुद्धी भेदाचा आरिसा माऊलीत ज्ञानोबराय म्हटले. मग काय झालं? जीव जीव म्हणजे काय? आत्मा, बुद्धी आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब तिन्ही मिळून जीव होतो. मी तर म्हणतो बऱ्याच लोकांना जीवच माहीत नाही, जीव कशाला म्हणायचा. मग आता ही प्रक्रिया जशी झाली तशीच ईश्वराची प्रक्रिया आहे. सगळ्या जगाला अधिष्ठान असणारं ब्रह्म आणि त्याचा भास, त्याचा आभास मायेत पडला की तिन्ही मिळून झाला ईश्वर. आता ईश्वर मोठा आहे आणि जीव लहान आहे. पण ईश्वराचा अधिष्ठान ब्रह्म आणि जीवाचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य ती एक आहे. आणि असं अपरोक्ष अनुभव येणं याचं नाव मुक्ती. बस. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मुक्तीचे या माथा. मग एकीकडे मुक्ती परिणिली नोवरी म्हणणारे महाराज मुक्ती नको का म्हणून राहिले. ते आताच्या काळातले का राजकारणी होते का? एका ठिकाणी तिकडे मराठवाड्यामध्ये एक धरण होणार होतं आणि त्याच्यात एक गाव पूर्ण विस्थापित होणार होतं. त्या गावकऱ्यांनी पालकमंत्र्याला बोलवलं म्हणे बाबा काही झालं चलतं पण इथं धरण नका करू म्हणे, आमची फार सुपीक जमीन चालली म्हणे. त्या पालकमंत्र्याने सांगितलं जीव गेला चालून म्हणे पण मीच धरण होऊ देणार नाही म्हणे, तुम्ही ध्यानात ठेवा म्हणे. आणि त्याच्यानंतर त्या धरणाचे जे लाभार्थी खाली 5-50 गावं तर त्यांनी एकदा त्यांचा कार्यक्रम ठेवला. अहो तुम्ही एका गावाच नका पाहू म्हणजे साहेब, 10 गावाचं पाहा ना. ते म्हणे काही हरकत नाही, जीव गेला चालून पण धरण करीन म्हणजे करीनच. हे आताचे लोक आहे. म्हणजे एकीकडे एक आणि दुसरीकडे दोन. तुकाराम महाराज एकीकडे म्हणतात मुक्ती परिणिली नोवरी आणि एकीकडे सांगतात न लगे मुक्ती किंवा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. मग महाराज मुक्ती पाहिजे म्हणतात हे महाराजाचं खरं आहे का मुक्ती नको म्हणतात हे खरं आहे? तर दोन्ही खरं आहे आणि दोन्ही खरं नसतं. पण सांगतो दोन्ही खरं कसं आहे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल
एक पहिलवान होता, राज्यस्तरावर कुस्त्या करू लागला, पण त्याला वाटलं गड्या जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत मी कुस्ती करणार आहे, मी 50, 55, 60 वर्षापर्यंत कुस्ती करावी, याच्यासाठी एका आयुर्वेदिक वैद्याकडे तो गेला. वैद्याला म्हणे मला काही औषध सांगा म्हणे, मी 60 वर्षापर्यंत कुस्ती केल्या पाहिजे. वैद्य म्हणे औषध नाही आहे, पण तुला दूध पचतं का म्हणे. हो. मग एक काम करायचं म्हणे, काय आतापासून पुढे एक पथ्य पाळायचं की सकाळी दूध आणि चपातीचं जेवण करायचं आणि संध्याकाळी दुधाचं आणि भाकरीत जेवण करायचं. रोग जाय दूध साखरी तरी निंब काय प्यावा. याला दूध आवडत होतं, मग यानं दिलं सोडून सगळं, भाज्या बिज्या काय खायच्या नाही. सकाळी दूध चपाती, संध्याकाळी दूध भाकर. गेला सासरवाडीला, रसाळीचे दिवस होते, आमरस केला. हे म्हणे मामी रसाचा थेंब नको म्हणे, मला दूध आणि भाकर पाहिजे. अहो सासू म्हणे येडे झाले काय, रसाळीचे दिवस दूध भाकर काय खाता म्हणे. म्हणे मामी दूध भाकर तब्येतीसाठी खातो म्हणे. साडूच्या घरी का उठली दूध भाकर म्हणे तब्येतीसाठी. महाराजांनी विचारलं दूध भाकर काय खाता, तब्येतीसाठी. शास्त्रीने विचारलं दूध भाकर काय खाता, तब्येतीसाठी. आणि त्याच्यानंतर पुढं बरं चाललं एक सालभर त्याचं, आणि नंतर त्यानं जेवण केलं की 1-1.5 घंट्यानं त्याला खाजू येऊ लागली अशी अंगाला. मग गेला चिखलीला, फॅमिली डॉक्टर होता. डॉक्टर म्हणे तुम्हाला कशीच तरी ॲलर्जी आली म्हणे. ॲलर्जी कळते ना तुम्हाला, काही केलं त्या गवताची ॲलर्जी, गवत अंगाला लागली खाजू येते. काही केलं ह्या धुळीचीच ॲलर्जी आहे. आम्ही एका गावाला वार्षिक जातो, ती गेले की ती म्हातारी मरमर करून स्वयंपाक करते, जेव घालते. मला कडे आजी आता तुझ्या घरी जेवणच नको, इथून पुढे मी आता दुसऱ्याच्या घरी जेवण चालेल. नाही नाही म्हणे बाबा झालं यंदा साल पुढं बाळूचं लग्न झालं की सून येते म्हणे स्वयंपाक करायला. दुसऱ्या सारी कीर्तनाला गेलो, म्हणलं आजी जेवायला यायचं मला, तर म्हणे मग काय हरकत नाही, म्हातारीच स्वयंपाक करू लागली. मी म्हणलं आजी सून नाही का म्हणे आहे. म्हणलं मग तू काहून स्वयंपाक करते म्हणे तिला पिठाची ॲलर्जी आहे. मेली म्हणलं मरूस तर तू आता. काहीला गवताची ॲलर्जी नाही शास्त्री, धुळीची नाही, पिठाची नाही, फक्त महाराज दिसलं की उठले डोकी द्यायचे. मला वाटतं ही तरी ॲलर्जी येऊ देऊ नका. डॉक्टर म्हणे संभाजीनगरला जा आणि चेकअप करा, कशाचं तरी ॲलर्जी, तो घटक आत पोटात गेला की तुम्हाला खाजू येते. लेटर घेतलं, संभाजीनगरला मोटरसायकलवर गेला, मित्र घेतला. डॉक्टरने सांगितलं रात्री 8 वाजता तुमचा रिपोर्ट मिळेल. 8 वाजता गेलं महाराज हे, आणि गेल्यानंतर रिपोर्ट पाहिला. डॉक्टरने विचारलं, डॉक्टर विचारले आणि कशाची ॲलर्जी. डॉक्टर म्हणे माऊली दुधाची ॲलर्जी आली तुम्हाला. कशाची ॲलर्जी आली. आता तरी दूध खाल्ल्यावर खाजू येते, पण 5-7 महिन्यात दूध सोडलं नाही की तुम्हाला दूधच खायचं काम नाही, तुम्हाला तद्धाम परमम. आणि एक नियम आहे, आपल्याला जो पदार्थ आवडतो तो काम डॉक्टरने बंद केला की माणूस अर्धा तिथंच मरतो. बोर झाला. देऊळगाव राजाच्या बाजूला त्याचं सासरवाडी होती. रात्रीचे 11 वाजले, थंडी मी म्हणते, आणि देऊळगाव राजा त्यानं सासरवाडीत फोन केला साल्याला, ए आम्ही येऊ राहिलो म्हणे. साला म्हणजे जेवायचं म्हणे हो. त्याच्या सासूला तितक्या रात्री टेन्शन आला, तर दूध कुठून आणू, कारण याला दूध लागत होतं नाही याला. मग ती गेली, एका गवड्याचं घरून दूध आणलं, भाकरी टाकल्या शाळूच्या ज्वारीच्या. हे गेले आणि गेल्यानंतर हातपाय धुतले, जेवायला बसले. आणि सासूनं याच्या ताटात ते 1 लिटर दूध गरम करून ओतलं. हा म्हणे मामी तुमच्या पाय पडतो, मला दूध नको. दृष्टांत संपला माझा. पहिल्याने कुठेही दूध पाहिजे म्हणत होता, कशासाठी, तब्येतीसाठी. आणि आता दूध नको म्हणून राहिला तब्येतीसाठीच. कळालं का तुम्हाला. आता हे कळालं की पुढचं कळत आहे. पहिल्याने दूध पाहिजे म्हणत होता तब्येतीसाठी, आणि आता दूध नको म्हणून राहिला तब्येतीसाठी. महाराज मुक्ती पाहिजे म्हणतात सुखासाठी, आणि मुक्ती नको म्हणतात सुखासाठी. मुक्ती पाहिजे म्हणतात मोक्ष सुखासाठी, आणि मुक्ती नको म्हणतात भक्ती सुखासाठी. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता, जाणून नेनते करी माझे मन, आणि तुझी प्रेम खून देऊन या. कारण भक्ती कधी अद्वैतात घडत नसेल, त्याच्यासाठी त्याला काय पाहिजे की द्वैत पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे आता मी मुक्तीच्या माता, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोलिले बोलिले देवा बोली नाही उच्चारिला देकार रामदेशानेश्वरा राखाया ज्ञानदेव तुकाराम हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान